आमचे पंच म्हणून अजीम शेख, सुबोध घडसे आणि मुन्ना पठाण हे 3 पंच आहेत. अतिशय चांगली पंचगिरी या स्पर्धेदरम्यान ते करत आहेत आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर पाठवा. आमचे स्कोरर या ठिकाणी मयूर चोगले अतिशय सुंदर काम बजावत आहेत. धन्यवाद. श्रीवर्धन रायगढ़ के गुलाम भाई पेशीमाम मैदान के ऊपर मैं श्याम वक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. प्रतियोगिता का तीसरा दिन है. टाइगर ग्रुप वडौली श्रीवर्धन द्वारा ये बहुत ही खूबसूरत प्रतियोगिता का आयोजन, एक देखने लायक आयोजन, बहुत ही खूबसूरत मैदान और काफ़ी दर्शक यहाँ पर मौजूद है. और जो लाइव मैच देख रहे हैं हमारे 24 लाइव बोरले पनवेल, इनकी ओर से लाइव मैच दिखाया जा रहा है, उनका भी धन्यवाद अदा करता हूँ. शुक्रिया. बहुत ही खूबसूरत लाइव मैच यहाँ पर देखने को मिलते हुए सभी तमाम दर्शकों को. दो बल्लेबाज मैदान में दिखाई देते हुए वसीम शेख और वासिक शेख, दोनों भी आइकॉन खिलाड़ी है इस टीम के. काफ़ी जिम्मेदारी है इनके कंधों के ऊपर. वैसे देखा जाए तो दोनों आइकॉन खिलाड़ी, अगर उनका बल्ला चलता है तो पहले मैच में हमने देखा था 99 रन बनाए थे, 100 रनों का लक्ष्य रखा था, उसका पीछा करते हुए थोड़ी सी लड़खड़ा गई थी पारी यहाँ पर शाहीन बॉयज़ वडौली टीम की. और अयूब 11 हार्वी टीम ने बढ़िया जीत हासिल की थी. एक तरफा मुकाबला रहा था. सभी दर्शक चाहते हैं ये मुकाबला कांटे का हो, आखिरी गेंद तक जाए ये मुकाबला. तमाम दर्शक यहाँ पर मौजूद है, उनका भरपूर मनोरंजन होना चाहिए. इसी इरादे से सभी दर्शक भारी मात्रा में यहाँ पर मौजूद है. स्क्रीन के ऊपर एक छोटा लड़का हमें दिखाई दे रहा है, 14 ईयर, 14 साल का एक छोटा लड़का. मेहर 11 टेम्पाला, उनके मालिक का ये लड़के हैं. बहुत ही बढ़िया स्माइल उनके चेहरे पर देखने को मिलती हुई. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज मुस्तकिम मुकादम गेंदबाजी का भार संभालते हुए. स्ट्राइक पर बल्लेबाज रहेंगे वसीम. 5 ओवर का यह मुकाबला. पहले 2 ओवर पावर प्ले के रहेंगे. पहला ओवर सिर्फ 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, दूसरे ओवर में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रखने अनिवार्य है. गेंदबाजी मोर्चे पर यहाँ पर चले गेंदबाज. पहली गेंद लेकर सामने बल्लेबाज खेलने के लिए तैयार. पटकी हुई गेंद टिप्पा खाने के बाद उछाल लेती हुई विकेट कीपर के हाथों में चली गई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. संयम भरी बल्लेबाजी की आवश्यकता है. पिछले मैच में हमने पहले मैच में देखा था, शुरुआत के 2 गेंदों में सिंगल रन लिए थे. उसके बाद एक तूफानी बल्लेबाजी ओपनिंग बल्लेबाजों ने की थी. शायद उसी प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता है यहाँ पर बल्लेबाजी वाली टीम के लिए. अच्छी गेंद पैरों पर टकराई, अपील करते हुए लेग बिफोर विकेट यहाँ पर हासिल करते हुए गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज मुस्तकिम मुकादम. पहला विकेट यहाँ पर. एक्शन रिप्ले में देखिएगा, पैरों पर जाकर टकराई, विकेटों के सामने पाए गए, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे. नतीजा यहां पर एलबीडब्ल्यू का शिकार होकर यहां पर आउट होकर मैदान के बाहर.
नए बल्लेबाज आइकॉन खिलाड़ी थे, थोड़े से नाराज करते हुए अपने सभी खिलाड़ियों को, साथी खिलाड़ियों को। नए बल्लेबाज जो मैदान की तरफ बढ़ते हुए, लईक अंसारी नए बल्लेबाज की हैसियत से मैदान की तरफ बढ़ते हुए, ये भी आइकॉन खिलाड़ी है। यानी कि ये जो पहले तीनों बल्लेबाज है, वसीम हो, वासिक हो या लईक हो, सभी आइकॉन खिलाड़ी शुरुआती ओपनिंग बल्लेबाज के रूप में जाते हुए, लेकिन गेंदबाज की तारीफ करूंगा मैं, जो ब्रेक थ्रू यहां पर चाहिए था वो ब्रेक थ्रू यहां पर दिलाते हुए पहली सफलता हासिल करते हुए, गेंदबाजी बहुत ही बढ़िया होती हुई, काफी ऊंचे लंबे कद के खिलाड़ी है मुस्तफिर। मुकादम फिर एक बार चले, ये खेला हुआ शॉट है डीप स्क्वायर की दिशा में, गेंद बाउंड्री के बाहर, चूम अंतर 4 रनों के लिए। एक अच्छी शुरुआत यहां पर लईक के बल्ले से देखने को मिलती हुई, लेग स्टंप के बाहर थोड़ी सी गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से पिकअप किया, गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, देखते न देखते 4 रनों के लिए। 4 रनों के साथ यहां पर बल्लेबाज ने खुद का खाता खोला, टीम का खाता खोला। सीमित 5 ओवर का यह मुकाबला मैदान के अंदर जारी है, जो बहुत ही खूबसूरत मैदान हमें दिखाई देता हुआ, गुलाम भाई पेशीमाम मैदान, बडौली फाटा, श्रीवर्धन रायगढ़ का यह बहुत ही बढ़िया खूबसूरत मैदान। अगली गेंद लेकर ऑफ स्टंप के बाहर से जाते हुए गेंद, छेड़छानी करना चाहते थे, बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं होता हुआ, फिर एक बार विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। विकेट कीपिंग की बात की जाए तो जुबा पर नाम आता है योगेश पेनकर का, रणझुंझा और वैभववाड़ी के किरण खटकर का। टेनिस क्रिकेट की बात की जाए तो अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद यहां पर हल्के से खेला है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। पहला विकेट गिरने के बाद थोड़ी सी दबाव की स्थिति है बल्लेबाजों के ऊपर। पहला ओवर बहुत ही नपातुला डालते हुए अभी तक 5 गेंदें डाली है, 5 रन खर्च किए हैं अपनी टीम के लिए, अच्छी गेंदबाजी करते हुए, क्योंकि ये जो विकेट है बल्लेबाजों के लिए पोषक विकेट है यहां पर। अब आखिरी गेंद लेकर मुस्तकीम, और पहली मर्तबा स्ट्राइक पर रहेंगे वासिक, आइकॉन खिलाड़ी है ये भी। रिवर्स स्वीप का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, ऐसा ये शॉट, और देखते ना देखते गेंद, वहां पर फील्डिंग तो हुई है, देखना पड़ेगा अंपायर का क्या इशारा आता है, कितने रन है यहां पर। अभी तक फैसला नहीं आया है, अंपायर जांच रहे हैं कितने रन हैं। 2 रनों का इशारा मेरे ख्याल से करते हुए अंपायर। तो पहला ओवर यहां पर खत्म होता हुआ, बहुत ही सफलता भरा ओवर मैं कहूंगा, एक सफलता जो चाहिए थी वो सफलता भी दिलवा दी, रनों पर भी अंकुश लगाया, बहुत ही बढ़िया ओवर यहां पर मैं कहूंगा। एक ओवर खत्म होने के बाद, एक विकेट गिरने के बाद रन है 7, चलते हैं डीजे ऑपरेटर जी के पास। या स्पर्धेसाठी आमचे आयोजक जे अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन ते आमचे सन्माननीय सुचिन कीर साहेब, या संस्थेचे संस्थापक, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत संदेश कीर, प्रथमेश कीर, सूरज मांजरेकर, फाईज नजीर, प्रज्वल कीर, अभि पाटील, विशु पाटील, प्रणय पेडणेकर, विलास पाटील आणि सुरेश शिरवडकर आणि बरेच त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेसाठी चांगलं योगदान देत आहेत। आमचे स्कोरर म्हणून मयूर चौगुले हे देखील अतिशय काम चांगलं पाहत आहेत, आम्हाला बरंच सहकार्य करतायत। आमचा पहिलाच दिवस या स्पर्धेचा समालोचन करण्यासाठी अमोल जमदाडे असतील, त्याचप्रमाणे कुणाल दाते सर असतील, चांगलं सहकार्य मयूर चौगुलेकडून आपल्याला पाहायला मिळतंय। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज निशी गेंदबाजी का भार संभालते हुए,
इस टीम के फील्डिंग वाली टीम के आइकॉन खिलाड़ी है निशी, गेंदबाजी का भार संभालते हुए, और सामने भी आइकॉन खिलाड़ी रहेंगे दोनों भी। तो बैट और बॉल के बीच में बहुत ही बड़ा संघर्ष गुलाम भाई पेशीमाम मैदान के ऊपर देखने को मिलता हुआ। पहले मैच में आपने देखा था, पहले इनिंग में बहुत ही घातक बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी, लेकिन उसके बाद दूसरी इनिंग में गेंदबाज भारी रहे। अगली गेंद यहां पर बढ़िया तरीके से गेंद को खेला है, बैकफुट पर जाकर डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद को खेला था, वहां पर खिलाड़ी तैनात है। सिर्फ एक रन मिलेगा, एक रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 9 रनों के ऊपर, जो कि विकेट गिरा है एक। बहुत ही धीमी शुरुआत, कछुए की चाल की तरह रन बनाते हुए बल्लेबाजी के लिए यहां पर बढ़िया विकेट है, शायद गेंदबाज हावी रहते हुए। अच्छी गेंद, बहुत ही खूबसूरत शॉट, दो खिलाड़ियों के बीच में से जा रही है गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात है। रन आउट करने का मौका, बहुत ही करीबी मामला, बहुत ही करीबी मामला, और रन आउट होकर मैदान के ठिकाणी आमच्या मंडळाला देणगी येते सन्माननीय संतोष नागसी साहेब यांच्याकडून। आगरी समाज वडवली अध्यक्ष आहेत। 1000 रुपयाची देणगी टायगर ग्रुप वडवली साठी येते। धन्यवाद सन्माननीय संतोष नागसी साहेब। वसीम के बल्ले से एक बहुत ही बड़ा खूबसूरत शॉट देखने को मिलता हुआ। काउ क्षेत्र में गेंद चली गई 6 रनों के लिए। जिस शॉट की तलाश थी बल्लेबाजों को, वो शॉट, कॉन्फिडेंस वाला शॉट यहां पर बल्लेबाज द्वारा देखने को मिलता हुआ। अगली गेंद या ठिकाणी आपल्याला जी मंडप सजावट दिसते, ते मंडप सजावटचे सन्माननीय श्याम नागती यांची ही उत्कृष्ट अशी सजावट आहे। सुश्री डेकोरेटर्स वडवली डेकोरेटर्स यांच्याकडून अतिशय देखणं असं या ठिकाणी मंडप सजावट आपण पाहतोय। थैंक यू प्रोप्राइटर श्याम नागती सर। दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरे ओवर की आखिरी गेंद लेकर आएंगे 21 फुल लॉस ऑफ 2 विकेट। गेंदबाजी मोर्चे पर निशी और सामने बल्लेबाज रहेंगे वसी। बहुत बढ़िया गेंद, गेंद अंदर दंडी बाहर, लेग स्टंप यहां पर उड़ा दिया है बल्लेबाज का, और एक विकेट यहां पर गिरता हुआ बल्लेबाजी वाली टीम का, यानी कि विहान 11 टीम का। ओवर टू डीजे।
सन्माननीय अमेयजी मांजरेकर या ठिकाणी अमय कीर यांच्याकडून स्वागत केलं जाईल. सन्माननीय अरुणजी मांजरेकर साहेबांचं या ठिकाणी आमचे बरेच मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. या मैदानावरचा सर्वात जास्त धावा अफजल 11 महाड संघाच्या आहेत. 6 षटकामध्ये 103 धावा त्यांनी बनवल्या. पहिल्या आजचा जो सामना झाला त्यामध्ये 99 धावा 5 षटकामध्ये बनवल्या. जर अजून एक षटक टाकलं असतं तर तो रेकॉर्ड त्यांनी मोडला असता. पण क्रिकेटमध्ये जर तरला काही महत्त्व नसतं. शेवटच्या एका चेंडूवरती जरी त्यांनी षटकार मारला असता तर ते रेकॉर्ड मोडू शकलं असतं. तो यहाँ पर तीसरा ओवर प्रगति पर है. गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार अच्छी गेंद, इनसाइड आउट शॉट यहां पर और गेंद देखते ना देखते बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. बहुत ही बढ़िया खूबसूरत शॉट यहां पर बल्लेबाज के बल्ले द्वारा देखने को मिलता हुआ. फिर एक बार इस बड़ी शॉट की तलाश थी. अमोल गोडेकर बल्लेबाज. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बढ़िया वापसी. मैं कहूंगा एक बड़े खिलाड़ी की निशानी है. एक बड़ा शॉट लगा उसके बाद सिंगल ले लो, स्ट्राइक रोटेट करो, अपने साथी खिलाड़ी के पास स्ट्राइक देते हुए गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज दिखाई देते हुए मुस्तकीम अच्छी गेंदबाजी करते हुए पहला ओवर बहुत ही नपा तुला डाला है. बहुत अच्छी गेंदबाजी यहां पर करते हुए हालांकि सफलता भी उन्होंने प्राप्त की है. और बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने रहेंगे राजू पाटिल. पहली मर्तबा यहां पर स्ट्राइक पर दिखाई देते हुए फील्डिंग की सजावट करते हुए. जब दाएं और बाएं हाथ के बल्लेबाज का कॉम्बिनेशन रहता है तो थोड़ी बहुत फील्डिंग की सजावट करने में देर लगती है. ये हवा में गेंद है, कैच होने की संभावना. नन्ना मुन्ना खिलाड़ी वहां पर फील्डिंग कर रहा था, गलती यहां पर हुई उससे. यहां पर 2 रन मिलेंगे. स्कोर बढ़ता हुआ 2 रनों के साथ 28 रनों के ऊपर 28 फुल लॉस ऑफ 3 विकेट, जो कि तीसरा ओवर प्रगति पर है. जो गेंदबाजी की है मुस्तकीम ने, तारीफ करने लायक गेंदबाजी मैदान के ऊपर. ये बल्लेबाजों के लिए पोषक विकेट है, लेकिन जिस प्रकार से गेंदबाजी करते हैं तारीफ करनी पड़ेगी. गेंदबाज के पास रफ्तार तो होनी चाहिए, रफ्तार के साथ कल्पकता भी होनी चाहिए. वो कल्पकता यहां पर मुस्तकीम में दिखाई देते हुए गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों के ऊपर हावी होती हुए देखिएगा. ये गेंद, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद इस बार बायात के बल्लेबाज के लिए अंदर की तरफ आई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. तारीफ करने लायक बॉलिंग का प्रदर्शन सीमित ओवर के इस मुकाबले में. फिर एक बार मुस्तकीम, पहला ओवर जिस तरह से डाला था उसी प्रकार का यह दूसरा ओवर अभी तक तो घटता हुआ. फिर एक बार देखिएगा, धीमी गेंद, क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं. बल्लेबाज भी चकमा खा गए, उसके पीछे विकेट कीपर भी चकमा खा गए, शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी भी चकमा खा गए और गेंद देखते ना देखते 4 रनों के लिए. आखिरी गेंद लेकर तीसरे ओवर की अच्छी गेंद, बल टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बैकफुट पर जाकर ढीले हाथों से सिली मिड ऑफ के क्षेत्र में खेला था. अपने फॉलो थ्रू में दौड़ते हुए जाते मुस्तकीम, अच्छी फील्डिंग करते हुए. मुस्तकीम के लिए एक बार जोरदार तालियां. जिस प्रकार से गेंदबाजी की है, काबिले तारीफ गेंदबाजी का प्रदर्शन इस मैदान के ऊपर. यह आसान बात नहीं है, लेकिन वो यहां पर मुस्तकीम दिखाते हुए काबिले तारीफ बॉलिंग का प्रदर्शन. 3 ओवर खत्म होने के बाद और 3 विकेट गिरने के बाद नेल्सन फिगर में स्कोर दिखाई देता हुआ 33 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. ओवर टू डीजे.
टाइगर ग्रुप वडवली श्रीवर्धन, इनकी तरफ से ये बहुत ही बढ़िया प्रतियोगिता का आयोजन। आपको याद रहेगा कि जो पहला 2020 वर्ल्ड कप हुआ था 2007 में, कौन जीता था? राजस्थान रॉयल की टीम जीती थी, सभी को याद है। 50 ओवर का जो वर्ल्ड कप था, माफ कीजिएगा 60 ओवर का जो वर्ल्ड कप था 1975 में, तब वेस्ट इंडीज की टीम जीती है। आज देखना पड़ेगा। ये धीमी गेंद, खेला हुआ शॉट, वहां पर कैच होने की संभावना, लेकिन नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आया हुआ है। थर्ड अंपायर की भी मांग हो रही है, देखना पड़ेगा क्या हमारे थर्ड अंपायर यहां पर कहते हैं। थर्ड अंपायर सुबोध गडसे जी, थर्ड अंपायर हमारे। यावेळी नो चेंडूचा इशारा येतोय पंचांकडून, थर्ड अंपायर कडून। सन्माननीय गणेश अप्पा मांजरेकर, आपण जवळपास कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय संतोष अप्पा मांजरेकर यांना विनंती आहे, आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं है। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज मसूद दिखाई देते हुए, पहली गेंद, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आया हुआ है, तो फ्री हिट का मौका है, बड़ा मौका है, यहां पर बड़ा शॉट जड़ने का मौका है बल्लेबाज। ये फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत तरीके से खेला हुआ शॉट और खिलाड़ियों के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। अमूल गोडेकर यहां पर अपना लोकल टैलेंट दिखाते हुए, जो मौका था मौके का फायदा उठाते हुए, फिर एक बार गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज मसूद बढ़िया तरीके से बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेला है। वहां पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद के ऊपर आते फील्ड करते, 1 रन लेने का मौका, 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 42 रनों के ऊपर 3 विकेट गिरने के बाद 5 ओवर का ये घमासान मैदान के अंदर प्रगति पर है, जो कि चौथे ओवर प्रगति पर है। अमोल जी क्या कहेंगे, क्या प्रोडक्शन रहेगा? जो कि सामने वाली टीम में भी बढ़िया बल्लेबाज है, तो इस टीम को पहले जो बल्लेबाजी कर रही है, इस टीम को कितने रन बनाने पड़ेंगे, जो कि वो टोटल फाइटिंग स्कोर माना जाएगा? श्याम, कमीत कमी 60 धावांची तरी टोटल आवश्यक असेल फायटिंग टोटल होण्यासाठी। एक चांगली फलंदाजी आणि तितकीच चांगली गोलंदाजी आपण या सामन्यामध्ये पाहतोय। 60 रनों का अनुमान लगाया है। ये देखिएगा, टिप्पा खाने के बाद थोड़ी बहुत उछाल लेते हुए गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, एक्स्ट्रा रन यहां पर लिखा जाता स्कोर बुक में। आपने जो सजा की है उसकी सजा आपको दी जाएगी, गलती की है उसकी सजा आपको दी जाएगी, यानी कि ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी और सामने वाले टीम को 1 रन मुफ्त में दिया जाएगा। अगली गेंद लेकर, अच्छी गेंद, सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में गेंद को डाला था। सीमित ओवर के मुकाबले में इसी प्रकार की गेंदें डालना आवश्यक है और उसी प्रकार की गेंद यहां पर गेंदबाज डालते हुए, क्योंकि ये 5 ओवर का घमासान है। अब स्ट्राइक पर रहेंगे लोकल बॉय अमूल गोडेकर, खेलने के लिए तैयार। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज, फुल टॉस गेंद, फिर एक बार बहुत ही खूबसूरत तरीके से खेला हुआ शॉट और 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में गेंदबाज मसूद, फिर एक बार अमोल के लिए, ये इनसाइड आउट शॉट खेला है और गेंद आसमान को छूती हुई सीमा रेखा पार, आर पार, 6 रनों के लिए।
होते हुए जिस बड़े शॉट की तलाश थी वो बड़े शॉट यहां पर बल्लेबाज अमोल के बल्ले से देखने को मिलते हुए स्कोर बढ़ता हुआ 54 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। आमच्या मंडळासाठी या ठिकाणी रोख रकमेच्या स्वरूपात देणगी येते। सन्माननीय गणेश आप्पा मांजरेकर सर यांच्याकडून रोख रुपये 2000 मंडळासाठी येत आहेत। धन्यवाद सन्माननीय गणेश आप्पा मांजरेकर साहेब। ये ओवर बहुत ही महंगा लगता हुआ क्योंकि काफी ढेर सारे रन इस ओवर में आए हुए हैं। अब आखिरी गेंद सन्माननीय गणेशजी मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतील आमचे प्रणय पेडणेकर यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात येईल। 4 ओवर खत्म हो चुके हैं। 4 ओवर खत्म होने के बाद रन है 3 विकेट गिरने के बाद 54 रन 54 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। 6 गेंदें बची है। या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्या मान्यवरांचं स्वागत होत आहे। स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, आणि जे यूट्यूब लाईव्ह मॅच पाहत आहेत आमचे सर्व प्रेक्षक, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे या स्पर्धेत। आखिरी 6 गेंदें, जैसे अमोल ने कहा था कि 5 ओवर में 60 रन, लेकिन पहले मैच की बात की जाए तो 60 रन भी मुझे कम लगते हैं अमोल, क्योंकि ये बल्लेबाजी के लिए बहुत ही पोषक विकेट है। अब हवा का रुख भी देखिएगा, दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए पोषक है हवा यहाँ पर, तो तोड़ फोड़ भरी बल्लेबाजी की आखिरी ओवर में आवश्यकता है। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज मुशीर गेंदबाजी का भाल संभालते हुए, और बल्लेबाज रहेंगे राजू पाते खेलने के लिए तैयार। मुशीर की ये गेंद, ये हवा में खेला हुआ शॉट है और गेंद फिर एक बार आर पार सीमा पार 6 रनों के लिए। ये तो क्रिकेट में अमोल होता ही रहता है, कभी गेंदबाज हावी होते हैं, कभी बल्लेबाज हावी होते हैं। पहले 3 ओवर में हमने देखा था जिस प्रकार से गेंदबाजी हुई थी, खास करके मुस्तकीम की बात की जाए, अच्छी गेंदबाजी की थी, उसके उनका साथ दिया था निशी ने, उन्होंने भी अच्छी गेंदबाजी की थी। अब चौथा और 5वां ओवर थोड़ा महंगा लगता हुआ, क्योंकि मुशीर की पहली गेंद के ऊपर एक बड़ा शॉट जड़ा है। बल्लेबाज का नाम है राजू। बहुत अच्छी गेंद, धीमी फुल टॉस गेंद, यहां पर खेला हुआ शॉट काबू क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 61 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। अच्छी गेंद डाली थी, फुलर लेन की गेंद, पैरों के आसपास गेंद थी और बढ़िया तरीके से गेंद को पिकअप भी किया। आमच्या मंडळाला पुन्हा एकदा देणगी येते। सन्माननीय रवींद्र मांजरेकर साहेब, माजी सरपंच वडवली यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी येते। मंडळाच्या वतीने आम्ही सन्माननीय रवींद्र मांजरेकर साहेबांचे खूप खूप आभारी आहोत। आमच्या या स्पर्धेसाठी बरेच मंडळी सहकार्य करतायत, त्या सर्व मंडळींचं टाइगर ग्रुप वडवली श्रीवर्धन यांच्या वतीने आभारी आहोत। ये देखिएगा, ये स्वागत करने वाला फटका यहाँ पर स्पैक से करेंगे सबका स्वागत। बहुत ही बड़ा लंबा सिक्सर यहाँ पर, क्या बात है। अमोल गोडेकर मैदान में छाते हुए नजर आ रहे हैं। ये फिर एक बार, ये बहुत ही खूबसूरत शॉट, फिर एक बार सीधे बल्ले के साथ 6 रनों के लिए।
अब स्कोर बढ़ता हुआ 73, 73 रन बनाए हैं यहाँ पर 3 विकेट गिरने के बाद। शुरुआती नाजुक हालात थे, लेकिन उसके बाद जो वापसी की है दोनों बल्लेबाजों ने, अमूल और राजू ने, तारीफ करने लायक बल्लेबाजी का प्रदर्शन। अमोल गोडेकर निजी 34 रनों के ऊपर एक धुआंधार पारी मैदान के ऊपर पेश करते हुए। अच्छी बल्लेबाजी मैं कहूंगा। अभी भी गेंदें बची है, 2 गेंदें बची है पहले इनिंग की। देखना पड़ेगा और कितने बड़े शॉट जड़ते हैं, 1 जड़ते हैं या 2 जड़ते हैं। या ठिकाणी रिव्ह्यू नाही आहे। जे पंच आपल्याला निर्णय देतील त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल। जर फक्त पंच स्वतः रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडूंनी रिव्ह्यूची मागणी केली तर रिव्ह्यू नाही आहे। या ठिकाणी पुन्हा एक देणगी येते आमच्यासाठी। ओम साई कोल्ड ड्रिंक्स यांच्याकडून रोख रुपये 3001 रुपये अशी देणगी येते। बोरली पंचतन यांच्याकडून मंडळाच्या वतीनं आम्ही ओम साई कोल्ड ड्रिंक्सचे मनपूर्वक आभारी आहोत। स्कोर है यहाँ पर 73, 4 विकेट गिरने के बाद पहली इनिंग प्रगति पर है। जो कि मैदान के अंदर मुकाबला जारी है। मेहर 11 टेम्पाला और बिहान 11। टॉस जीता था मेहर 11 टेम्पाला ने। बिहान आखिरी गेंद का सामना कर रहे हैं, ऊंची गेंद है और गेंद देखते न देखते छूम अंतर 6 रनों के लिए। या ठिकाणी अजून एक आमच्या मंडळाला देणगी येते। सन्माननीय संकेत केशव नागती यांच्याकडून 501 रुपयाची देणगी येते। टायगर ग्रुप वडवली यांच्या वतीनं आम्ही सन्माननीय संकेत केशव नागती यांचे मनपूर्वक आभारी आहोत। सन्माननीय शेखरजी बोरकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्ञानदानाचं कार्य करतायत। त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। अर्णव 11 आणि फ्रेंड्स ग्रुप दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या पुढचा सामना अर्णव 11 आणि फ्रेंड्स ग्रुप। तो फिलहाल 5 ओवर का खेल यहाँ पर खत्म होता हुआ। 5 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 4 विकेट गिरने के बाद 78 रन और 79 रनों का लक्ष्य रखा है। अच्छी बल्लेबाजी की थी अमोल गोडकर ने, धुआंधार बल्लेबाजी। 10 गेंदों के ऊपर 34 रनों की एक लाजवाब पारी खेली और उसका साथ निभाया था राजू ने। उन्होंने भी बढ़िया बल्लेबाजी की, 8 गेंदों में 12 रन बनाए। शुरुआती में वसीम ने अच्छी बल्लेबाजी की थी, 6 गेंदों के ऊपर 13 रन बनाए थे और उसी की बदौलत 5 ओवर में 79 रनों का लक्ष्य रखा है। देखना पड़ेगा ये 5 ओवर में जो 79 रनों का लक्ष्य है, 79 रन हुए हैं, माफ कीजिएगा 80 का लक्ष्य है। और ये 80 रनों का लक्ष्य यहाँ पर मेहर 11 टेम्पाला के बल्लेबाज किस प्रकार से पूरे करते हैं देखना पड़ेगा। रत्नाकर पाटील साहेबांनी त्यांच्याच बरोबरीने रुपेश नांदविडकर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम। धन्यवाद श्याम वाक्कर यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये। आणि मेहर 11 टेम्पाला या टीमच्या समोर आता लक्ष्य आहे 80 धावांचं। एक चांगला संघ मेहर 11। पुरोहित रूपसेन पिळणकर यांच्या वतीने आमच्या टायगर ग्रुप वडवली स्पर्धेसाठी मदत आलेली आहे। 200 रुपयाची त्यांचा मनपूर्वक आभार। त्याच्यानंतर
कमलाकांत खेऊर यांच्या वतीने 500 रुपये मदत आलेली आहे. टायगर ग्रुप वडवली यांच्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार. स्वागत आहे. 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टायगर ग्रुप वडवली क्रिकेट फेस्टिवल टायगर ग्रुप चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं या दुसऱ्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत. मेहर 11 टेम्पाला या टीमच्या समोर लक्ष आहे आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 80 रन, परंतु पहिल्या डावामध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून अमोलची. नारायणगावचा खेळाडू चांगला खेळला. वासिकने आज थोडंसं निराश केलं. सर एक तिसरा सामना या सामन्यानंतर सुरू होईल. अर्णव 11 आणि फ्रेंड्स ग्रुप या दोन्ही संघांचे संघनायक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. तोरी आमचे मान्यवर गणेशजी मांजरेकर साहेबांचे शुभ असते या सामन्याची नाणेफेक होते. फ्रेंड्स ग्रुप संघाचा संघनायक उपस्थित होतोय. आपण प्रतीक्षा करतो. अर्णव 11 संघाचा संघनायक कृपया आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. टॉस का बॉसमध्ये या आजच्या तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना या सामन्यानंतर सुरू होतोय. अर्णव 11 आणि फ्रेंड्स ग्रुप. टायगर टॉस विनर कोण ठरेल या सामन्याचा? अर्णव 11 संघाचा संघनायक, तुम्हाला फायनल कॉल आहे. कृपया त्वरित आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. आमचे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गणेशजी मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक संपन्न करतो. टायगर ग्रुप वडवली आयोजित टायगर चषक 2022 दैदीप्यमान सोहळा क्रिकेटचा रणसंग्राम, चेंडूफळीमध्ये संघर्ष आपण सातत्याने पाहतोय. या मैदानावर धावांचं पर्व देखील पाहिलं जात आहे. धावांचा उच्चांक सातत्याने रचले जात आहेत. इतिहास लिहिले जातील या विकेटवर, या मैदानावर. अर्णव 11 संघाचा संघनायक, कृपया आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस का बॉसमध्ये टायगर टॉस विनर्स या ठिकाणी आपण उपस्थित व्हायचं आहे त्वरित. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित होत आहेत. दोन्ही संघांना अर्णव 11 आणि फ्रेंड्स ग्रुप तुम्हाला आमच्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. आमचे मान्यवर नाणेफेक करतायत गणेशजी मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते. नाणेफेक जिंकली जाते अर्णव 11 संघाच्या संघनायकाने. ओव्हर टू कुणाल सर. पहिलाच बॉल भन्नाट बाउन्सर आणि इथे पहिल्याच बॉलवर एज घेऊन बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. हा वाईट बॉल असेल, लेग स्टंपच्या बाहेर देखील आहे. पहिला बॉल बाउन्सरचा वापर केला होता. वासिक शेख याच्यासाठी जाणला जातो. उंची त्याच्याकडे चांगली आहे. मॅन फ्रॉम पुणे. पहिले षटक हाताळत असताना नारायणगाव पुणे परिसरातील हा संघ इथे मैदानामध्ये उतरलाय. वियान 11 या नावाने. मेहर 11 टेम्पाला या संघाचा प्रवास खूप चांगला राहिला. मेहर 11 टेम्पालाने मोठं नाव कमवलंय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. खास करून देहू रोडची ती स्पर्धा मला अजूनही आठवते. चांगला खेळला होता टेम्पालाचा संघ. पनवेल परिसरामध्ये अनेक स्पर्धा होतात खुल्या गटामध्ये, तिथे देखील मेहर 11 टेम्पाला संघ सातत्याने खेळण्यासाठी येतो.
रुपेशजी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर निलेश यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे. तर मी विनंती करतो रुपेश साहेबांना आपण सन्मानित करावं आमच्या मुख्य व्यासपीठावर. इथे लेग बाईटचा इशारा इथे पंच पुन्हा पठाण इशारा करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. टायगर ग्रुप आयोजित पहिल्याच पर्वामध्ये धमाकेदार आयोजन, आपल्या भेटीला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, सुसज्ज असं क्रीडांगण. वासिक निखिलसाठी हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. फाईन लेगला टॉपेज घेतल्यानंतर पहिला धक्का दिलाय वासिकने. फलंदाज निखिल इथे आउट होईल. दिलाय, जी उंची त्याच्याकडे आहे त्याचा किती चांगला फायदा इथे घेत असताना बाउन्सला जज करू शकलेला नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतल्यानंतर फाईन लेगला एक अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज निखिल पारवेचा खेळ इथे समाप्त. पहिला धक्का मेयर 11 टेम्पाला. टीमला धावसंख्या स्कोर बोर्डवर असताना 7-1. निखिलने रन केले 5 या मॅच मध्ये. 166चा त्याचा स्ट्राईक रेट होता, परंतु तो ते बाद होतोय. नवीन फलंदाज सादिक. मसूदच्या बरोबरीने आता खेळ करायचा सादिकला. लक्ष चांगलं आहे. 80 रन या मॅच मध्ये मेयर 11 टेम्पाला समोर. नेक्स्ट मॅच आहे अर्नव 11 बागमांडला विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप. त्याच्यानंतर रियान सुजान 11 महाड विरुद्ध टूडिल 11. या दोन टीमच्या दरम्यान सामना होईल. आज ऑल इंडिया आयकॉन्स या टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. प्रत्येक टीममध्ये 4 खेळाडू खेळवण्याची मुभा आहे. उद्या देखील मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये येणार आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज आयकॉन तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आज एजाज कुरेशीला देखील तुम्ही कदाचित पाहाल या स्पर्धेमध्ये. असे दिग्गज खेळाडू येतील. उद्या अजित मोहिते, थॉमस डायस सारखा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. विकी भोईर सारखा गोलंदाज या स्पर्धेमध्ये खेळेल. उस्मान पटेलला तुम्ही नक्की पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन शॉर्ट कव्हर पॉइंटला इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन घेण्याचा प्रयत्न, अपील होते. रनआउटसाठी स्पष्ट नकार येतोय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या 9 वर. पहिलं षटक इथे सुरू असताना 9 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. वासिक एक मोठा खेळाडू पहिलं षटक इथे हाताळतोय. बॅटिंगमध्ये काही करू शकला नाही, परंतु बॉलिंगमध्ये भरपूर भरोसा आहे टीमला. त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांचं ओझ ज्यावेळेला खांद्यावर असतं. पहिली विकेट त्यांनी घेतली. निखिल पारवेला त्याने आउट केलं. आता सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय सादिक. सादिकसाठी खूप चांगला फटका इथे. सादिकच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला बॉल जातोय, ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा मोबदला. मिळतील 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13-1. लास्ट बॉल आपल्या स्क्रीनवर ज्या पद्धतीने सादिकने हा चौकार ठोकला. चांगली बॅटिंग त्याच्याकडून अपेक्षा आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 13. हुक केलाय, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि तिथे 4 धावा मिळाल्यात. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावर आहेत. बॅटिंग करत असताना टीम मेयर 11 टेम्पाला. लक्ष आहे 80 रनचं. 80. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तयार. राजू सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. लेफ्ट आर्म सीमर आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. आणि त्याच्या समोर खेळताना दिसेल मसूद. मसूद स्ट्रायकिंग एंडला.
पहिलाच बॉल बाहेर आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये 14 धावा. मसूद बॉलिंगमध्ये थोडासा महागा ठरला. आता फलंदाजी चांगली करायची आहे. 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेहर 11 टिम्पाला या मॅचमध्ये रन झाले स्कोअरबोर्डवर 14. राजूचं हे दुसरं षटक. पॉवर प्लेच्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने यावेळेला ओव्हर पिच बॉल होता. ऑन साईडला दिशा दिली. मनगडाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षण येतोय आणि इथे मसूदने खराब कॉलिंग दाखवलंय. फलंदाज बाद. महत्वाची विकेट. दुसरा धक्का मेहर 11 टेम्पाला. मसूद रन आउट. कम्युनिकेशन गॅप म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. यस, नो आणि वेट हे 3 शब्द खूप महत्त्वाचे असतात आणि इथे संभाषणाचा अभाव पाहायला मिळाला. मसूद स्वतः धावत सुटला. दुसऱ्या बाजूने सादिकने कुठलाच कॉल दिला नव्हता आणि त्याच्याचमुळे मसूदला जावं लागेल. एक सोपा डिसिजन अंपायरसाठी. फलंदाज मसूद आउट. सनी गुलगुले नवीन फलंदाज आता मैदानामध्ये गेलाय. सनी. टीमची धावसंख्या 15. 15ला 2. मेहर 11 टेम्पाला 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सादिक आता एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे. एक चौकार त्याने ठोकलाय. राजू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. चांगली बॉलिंग यावेळेला. खूप चांगला लेग कटर. नॅचरल लेग ब्रेक. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर वळला बॉल. जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. राईट हँडेड बॅट्समनसाठी हा बॉल खूप महत्त्वाचा आहे. पिचिंग अतिशय महत्त्वाची आणि खूप चांगल्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये राजू. टायगर ग्रुप चषक तुम्ही पाहताय. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. उद्या अंतिम दिवस असेल स्पर्धेचा. खूप चांगलं क्रीडांगण. मनमोहक असं दृश्य. आजूबाजूला हिरवळ. बॅकफुटला जात असताना लेट कट. बॉल गलीमधून काढलाय. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड एवढी फास्ट आहे की बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार आणि हा चौकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल त्याने टाकले. त्यामध्ये एक वाईट बॉल होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सादिकसाठी. बॅकफुटला जात असताना कट करायचा होता परंतु टायमिंग नीटचं जोडलेलं नाहीये. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय त्यामुळे फक्त 1 रन मिळते. टीमची धावसंख्या 20. 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बॉल शिल्लक असतील तुमच्या समोर 20 बॉल आणि 60 रन हे समीकरण. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये जाईल. 20 बॉलमध्ये कमीत कमी 10 षटकार मारावे लागतील. काउंटिंग षटकाराच्या बाबतीत जर केलं तर 60 रनची आवश्यकता. लास्ट विकेट मसूद रनआउट झाला होता 1 रन करून. खूप चांगलं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण टीम मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी. टायगर ग्रुप चषक 2022 मध्ये स्वागत. लेफ्ट ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी स्लोअर वन होता. फिंगर रोल केले. पंचांचा इशारा नो बॉल. कदाचित खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड केला. यस, अगदी योग्य निर्णय. जी पिच मार्किंग असते त्याच्या बाहेर हा बॉल टाकला. त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. ऑक्टोबर 2007 नंतर जे नियम बदलले गेले त्याच्यामध्ये फ्री हिट आला क्रिकेटमध्ये आणि फ्री बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर होतोय. सिंगल मिळते फक्त सनी गुलगुलेला. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आहे 22. सन्नीचं इथे खातं उघडलंय. स्ट्रायकिंग एंडला सादिक आहे. शेवटचा बॉल फेस करेल सादिक. आतापर्यंत 2 चौकाराच्या मदतीने खेळतोय 11 रनवर. शेवटचा बॉल शिल्लक. मयूर चौगुले आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. खूप चांगलं गुणलेखन. शॉर्ट बॉल होता. बीट करून गेलाय बॉल. अगदी फुंकर मारत नाकाजवळून. विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने रन झालेत 22. फलंदाज बाद झालेत 2.
आकड्यांचा खेळ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये देखील खेळाडूंसाठी, परंतु मेयर आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत टायगर ग्रुप चषक 2022 मध्ये. सचिन कीर असतील, संदेश कीर असतील, प्रथमेश कीर असतील, प्रणय पेडणेकर, विलास पाटील आणि सुरेश शिरवडकर आपल्या समोर आम्ही घेऊन आलोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा, 2 फलंदाज बाद. तिसरं षटक आता मार्गस्थ आणि तिसऱ्या ओव्हर राऊंड विकेटने पहिला स्लोअर वन होता. आडव्या बॅटने हा बॉलला पाठवलं मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण अमोल कडून. चांगलं क्षेत्ररक्षण इथे करत असताना अमोल बॅटिंग केली. आता क्षेत्ररक्षणामध्ये दमखम दाखवत असताना आणि टीमची धावसंख्या फक्त सिंगलने पुढे जाईल. 23 धावा. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. अगदी झेपावत इथे बॉल अडवलाय. आजूबाजूला जे जंगल आपण पाहतोय हिरवगार घनदाट अशी झाडी पाहायला मिळते आणि इथे जर चिते असतील तर ते देखील नक्की आश्चर्यचकित झाले असतील. हा अमोल आहे का आमच्यातलाच कोणी आहे? ज्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची धावसंख्या 23, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. हाफ ट्रॅकर हुक केलाय. नो बॉलचा इशारा. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा हा येतोय. चौकार आणि इथे मात्र खराब गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाजी तुम्ही इथे हाताळू शकत नाही. तटस्थ पंच आहेत. पंचांचा निर्णय येतोय. फायनल डिसिजन नो बॉल आणि नो बॉल असल्यामुळे इथे धावा मिळतील 5. 17 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेमध्ये गोलंदाज वाहिद आता गोलंदाजी करू शकणार नाही. पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. त्यामुळे नवीन बॉलर आता तुम्हाला वापरावं लागेल. टीम विहान 11 नारायणगाव. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. नवीन बॉलर तुम्हाला वापरावा लागेल. पंचांचा निर्णय आलाय तो अंतिम असेल. अजीम शेख यांचा हा निर्णय आलाय. जे मुंब्राचे पंच आहेत मुन्ना पठाण जे बॉलर एंडला पंचांची भूमिका पार पाडतायत. शहापूरचे आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर सुबोध गडसे आहेत थर्ड अंपायर म्हणून त्यांची भूमिका. लालबाग मुंबईचे पंच. तिन्ही पंच खूप चांगली कामगिरी ते पार पाडत असताना चला इथे फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. लगेचच दुसरा बॉलर आपल्याला वापरायचा आहे. वाहिद इथे गोलंदाजी करू शकणार नाही. हा अंतिम डिसिजन आलाय. वेळ कमी आहे आमच्याकडे. लगेचच दुसरा गोलंदाज तुम्हाला वापरायचा आहे. पंचांशी कोणी चर्चा करू नका. मुन्ना पठाण मॅच चालू करा. अठ्ठावीस धावा. 2 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. टीम विहान 11 नारायणगाव. टायगर ग्रुप वडवली आयोजित हा क्रिकेट फेस्टिवल 3ऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. चला मॅच चालू करा. नारायणगाव टीम
पहिला आणि अंतिम कॉल आहे. फर्स्ट वॉर्निंग आयोजकांच्या वतीने तुम्हाला देण्यात येते. मॅच लवकरात लवकर सुरू ठेवायची आहे. 28 धावा 28 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. लक्ष मोठं आहे परंतु इथे चूक केली बॉलर वाहिदने आणि नेक्स्ट बॉलर आता इथे वापरला जातोय वसीम. त्याचबरोबर टायगर ग्रुप वडवली या स्पर्धेसाठी ध्रुव सुदेश मोरे आदगाव यांच्या वतीने 1100 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो ध्रुव सुदेश मोरे यांचं. ला 2 कोरोनाचं संकट, ओमिक्रॉन व्हेरियंट आणि सध्या आपण पाहतोय हे जागतिक युद्ध आहे. त्यामुळे सर्व जे प्रेक्षक तुम्ही इथे उपस्थित होत आहेत मास्क परिधान करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. फुल टॉस आणि इथे देखील बीमर टाकलाय असं प्रतीत होतंय. त्याच्यामुळे पंचांचा इशारा नो बॉल. कमरेपेक्षा जास्त उंचीने टाकलेला बॉल, त्याच्यामुळे 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 30 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू. राईट हँडेड बॅट्समनसाठी हा नो बॉल टाकण्यात आलाय. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला जाईल. चांगला निर्णय मी म्हणेन. सनी गुलगुले आता स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 30 धावा. फ्री हिट बॉल सनी आता फेस करताना दिसेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन. डेड बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट कंटिन्यू असेल या बॉलवर. 17 बॉलमध्ये अजूनही 50 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर 3 रन हे समीकरण आलंय. मॅच जिंकण्यासाठी मेयर 11 टेम्पाला समोर वियान 11 नारायणगावच्या विरुद्ध खेळत असताना या मॅचमध्ये वसीम. पुढचा बॉल खूप चांगला ऑफ ड्राईव्ह मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षण होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही लागला. यष्ट्यांवर बॉल. बॅकअप खराब आहे तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न सनीचा आणि 2 धावा मिळतील सनीला. 32 धावा फलकावर आहेत. 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मेयर 11 टेम्पालाला. फ्री हिटवर जास्त हानी झालेली नाहीये वियान 11 नारायणगावची. 32 धावा स्कोर बोर्डवर. काहीशी अशीच धावसंख्या होती 3 ओव्हरमध्ये 33 धावा. पहिल्या बॅटिंग करत असताना वियान 11 नारायणगाव, परंतु त्याच्यानंतर चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटर्सने केली, खास करून अमोलने दमदार खेळ दाखवला पहिल्या डावामध्ये. 34 धावांची आक्रमक खेळी 10 बॉलमध्ये. चांगला टर्न केला बॉल. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल आणि हा येतोय सनी गुलगुलेच्या बॅटमधून चौकार. लेंथ मध्ये थोडीशी चूक. शॉर्ट बॉल टाकला, टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सनीच्या बॅटमधून हा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. लॉस ऑफ 2 विकेट. 36 धावा 2 फलंदाज बाद. टीम मेयर 11 टेम्पाला चेस करण्यासाठी उतरलेला संघ 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक शॉर्ट बॉल. बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. तिसरा धक्का बसलाय मेयर 11 टेम्पाला. सनी आउट. सनीची विकेट इथे मिळाली आहे. वसीमला आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरने त्याचं काम चोख पार पाडलंय. महत्वाची विकेट. नवीन फलंदाज मुस्तकीन मुकादम आता मैदानामध्ये चाललाय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खैरे गावचा खेळाडू मुस्तकीन. पहिला सीझन अक्षरशः गाजवला होता रायगड प्रीमियर लीगचा. उत्कृष्ट गोलंदाजाचा मान त्याला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याने पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली. मुस्तकीन मुकादम आता ॲज अ बॅटर म्हणून त्याची भूमिका काय असेल. मैदानामध्ये सादिक चांगला खेळलाय. 8 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी. 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. टीमची धावसंख्या 36. स्ट्रायकिंग एंडला मुस्तकीन आणि अखेर यश मिळालं वसीमला.
वसीमचा स्लोअर वन होता, थोडेसे फिंगर रोल केले बॉलवर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय, 2 धावा मिळतील मुस्तकीन इथे खातं उघडलं जातं. डबल ने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 38-38. शेवटचा बॉल या ओव्हरचा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर 38 धावा. अजूनही 42 रनची आवश्यकता असेल. 42 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 13. 13 चेंडू आणि 42 धावा. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. मुस्तकीन मुकादमच्या बॅटमधून येतोय हा षटकार. बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर आणि मुस्तकीन मुकादमच्या बॅटमधून हा षटकार येतो. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. अगदी हा तसा फटका होता. मनाने खेळलेला, मनगटाने खेळलेला आणि त्याचबरोबर मेंदू लावलेला फटका या मुस्तकीन मुकादमच्या बॅटमधून 6 धावा. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 ओव्हरचा खेळ संपला. 44 धावा. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा. रिक्वायर रन रेट 18. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा कराव्या लागतील. राजू आलाय बॉलिंगसाठी. या अगोदर राजूने गोलंदाजी केली आहे. 9 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. लेफ्ट आर्म सीमर आहे राजू. उंची खूप चांगली आहे राजूकडे. त्याच्या समोर आहे सादिक, सेट बॅट्समन. वासिक आहे, माफ करा, राजू नसून वासिक आहे बॉलिंगसाठी. वासिक शेख बॅकफुटला जाऊन लेट कट आणि यावेळेला सरळ पाठवल्या थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सादिकच्या बॅटमधून येतोय चौकार. थँक्यू. नारायणगावचे गोलंदाज सर्वात मोठी चूक करत असताना लगातार शॉर्ट बॉल टाकलेले आहेत. मागच्याही ओव्हरमध्ये आणि याही ओव्हरमध्ये शॉर्ट बॉलने सुरुवात, परंतु बॉलरच्या पेसचा वापर, वेगाचा वापर योग्यरित्या करत असताना सादिकने हा बॉल पाठवलाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 48, 48 रन. 32 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 11. 11 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. चांगली फलंदाजी करत असताना सादिक 20 धावांचा खेळ, 9 बॉल त्याने फेस केलेत. दुसऱ्या बाजूला मुस्तकीन मुकादम. नुकताच त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 8 रनवर खेळतोय. यावेळेला ऑन साईडला स्क्वेअर लेगला दिशा देत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. थांबवतोय मुस्तकीन. त्याच्यामुळे फक्त 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 49, 49. 80 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 31 धावांची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 31 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस या स्पर्धेचा नियम आहे. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला रन पूर्ण करावेच लागतील. विकेट टॉसला इथे महत्त्व नाही आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 10 बॉल आणि 31 रनची आवश्यकता. बोल तयार मुस्तकीनच्या समोर. पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता. ऑन साईडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त 1च रन मिळेल. दबाव आता बनेल मेर 11 टेम्पालावर, कारण इथे बॉलिंग चांगली होते या ओव्हरमध्ये. वासिककडून टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 50. अर्धशतक पूर्ण झालंय. 9 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये 30 रन. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. मुन्ना पठाण कळवतात हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. रन झालेत 51. 9 चेंडूमध्ये आता 29 रनची आवश्यकता असेल. एक्कावन्न धावा स्कोर बोर्डवर. सामना चांगला रंगेल. निराश आहे थोडासा गोलंदाज वासिक. उंची खूप चांगली आहे खेळाडूकडे. महाराष्ट्रातला अतिशय नामांकित बॉलर वासिक शेख. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल होता. काय ड्राईव्ह इथे दाखवलाय. लाजवाब स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पलीकडे आणि सादिकच्या बॅटमधून हा येतोय चौकार.
सादिकच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 55-25 करायचे आहेत. आणखीन एक ओव्हरपिच बॉल. यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सादिक ड्रिल करून सांगत असताना की मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून मला खेळायचं होतं, परंतु तसं झालेलं नाहीये. यावेळेला मात्र कमबॅक होत असताना 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता. वड मॅच. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सादिकसाठी वासिक. यावेळेला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. निर्जन स्थळी. तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 57. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 6 आणि 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 23 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होते तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक चांगलं संगीत. 6 बॉल 23 रनची आवश्यकता. धन्यवाद. गंगाराम मोरे साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्याने त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. ऋणेश पिळणकर यांच्या उपस्थितीमध्ये गंगारामजी मोरे यांना सन्मानित केलं जाते. ऋणेश पिळणकर यांच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावर हा सन्मान इथे होतोय. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. नाव बॅक टू क्रिकेट. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहताय. टायगर ग्रुप चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत गंगारामजी मोरे साहेब. 6 बॉल आणि 23 रनचा बचाव. गप्पूर साटविलकर आमच्या मंचावर उपस्थित आहेत. विलास पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गप्पूर यांचा सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. गप्पूर साटविलकर आपलं सहर्ष स्वागत या ट्रॉफीमध्ये. त्याचबरोबर गंगाराम मोरे साहेब यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 1001 रुपयाची देणगी त्यांनी टायगर ग्रुप वडवली या स्पर्धेसाठी दिले. त्यांचं मनपूर्वक आभार गंगारामजी मोरे साहेब. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन. राहुल आलाय. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी. पहिला वाईड बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 58. 22 रनची आवश्यकता. बोल बॅक ड्राईव्ह. रनआउटची संधी असेल. अंडरआर्म थ्रो केलाय. लागलाय स्टंपवर. फलंदाज आउट होईल. मुस्तकीन. रमेशभाई यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर रमेश फक्के आपलं सहर्ष स्वागत. बोल बॅक ड्राईव्ह. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं फॉलो थ्रू मध्ये आणि फॉलो थ्रू मध्ये त्याच्यानंतर अंडरआर्म थ्रो. यष्टनचा वेध. मुस्तकीन मुकादम. बॅट ग्राउंडिंग करू शकलेला नाहीये, त्याच्यामुळे तो रनआउट होईल. चांगला निर्णय पंच मुन्ना पठाण यांचा. योग्य निर्णय. विकेट मात्र मिळताना दिसते. 22 रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 22 धावा. जोपर्यंत सादिक मैदानामध्ये आहे शक्य आहे. सादिकने चांगली बॅटिंग केली आहे. 27 धावा 13 चेंडूमध्ये त्याने ठोकल्यात. राहुल लास्ट ओव्हरमध्ये शॉर्ट बॉल अप्पर कट आणि यावेळेला बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगला झेल अमोलचा. फलंदाज बाद. अखेर सादिक देखील आउट होतोय.
14 बॉलमध्ये 27 रनची खेळी त्याने साकारली. राहुलच्या खात्यामध्ये आणखीन एक यश. लाईन तशी पाहिली तर खराबच होती, परंतु टायमिंग नीटसं करता आलेलं नाहीये. अप्पर कटचा प्रयत्न अमोल होता, डीप मध्ये कव्हर्सला एक चांगला झेल. यावेळेला समोर फटका येतोय, सरळ जातोय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफला षटकार. सोळा धावांची आवश्यकता असेल. मॅच ऑन. या षटकाराने पुन्हा एकदा पुनरागमन इथे होत आहे. निशी सध्या स्ट्रायकिंग एंडला. 3 चेंडू आणि 16 धावा मेरी इलेव्हन टेम्पाला हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 16 धावा होऊ शकतात. राहुलवर नक्की दबाव असेल. ज्या पद्धतीने इथे एक षटकार आलाय, जाऊ दिलाय बॉल, पंचांचा इशारा येईल. हा वाईड बॉल आहे का हे पाहायचंय. हो, तसं झालंय, हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार येतोय. आता 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. केतन मात्रे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, वाकळणचा खेळाडू, नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. हरीश मिरकुटे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं स्वागत. वैभव पाटील आहे कंटवलीचे, त्यांचं स्वागत. हे ऑल इंडिया आयकॉन्स नंतरच्या मॅचमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. केतन मात्रे याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 19 मालिकावीराच्या बाईक त्याने जिंकल्या, 4 4 व्हीलर. महाराष्ट्रातला सर्वाधिक श्रीमंत खेळाडू. फुल टॉस होता आणि यावेळेला बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायगर ग्रुप वडवली या स्पर्धेसाठी दयानंद तोंडलेकर बोरली यांच्या वतीने 1100 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. चांगला झेल वासिकने पकडलाय लॉंग ऑनच्या दरम्यान. आता 15 रनची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल आणि 15 धावा. अर्नव 11 बागमांडला विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप नेक्स्ट मॅच. त्यानंतर रियान सुजान 11 महाड विरुद्ध टूडील 11 या टीमच्या दरम्यान मॅच होईल. 5-5 षटकांचे सर्व सामने अपेक्षित आहे. थोडीशी घाई करा ही नम्रतेची विनंती. 2 बॉल आणि 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. ऑल इंडिया आयकॉन 4 खेळाडू तुम्ही आपल्या टीम मध्ये घेऊ शकता. प्रत्येक ग्रामीण टीम मध्ये एक वेगळा फॉर्मॅट, IPL फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. चांगला फटका, चांगलं टायमिंग, बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलं आणि हा येतोय षटकार. शकता. आता इथे राहुलने एखादी चूक केली तरच सामना गमावला जाऊ शकतो नारायणगाव या टीम कडून. अन्यथा पूर्णपणे हावी आहे संघ विहान 11 नारायणगाव या मॅच मध्ये. एखादा 9 बॉल, एखादा वाईड बॉल, त्याच्यावर काही धावा आल्या तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. शेवटचा बॉल शिल्लक. 9 धावांची आवश्यकता. मेर 11 टेम्पाला काही विकेट्स त्यांनी गमावल्या. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गेल्या, त्याच्यामुळे दबाव आला. सादिक इन्फॉर्म बॅट्समन होता, तो आउट झाला आणि त्याच्यामुळे आता संघ बॅकफुटला आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 9 रनची आवश्यकता. मुशीर सध्या स्ट्रायकिंग एंडला. स्लोअर वन होता, याला देखील पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 2 धावांनी हा सामना इथे जिंकलेला आहे टीम विहान 11 नारायणगावने. वेल प्लेड. तर अमोल ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अमोलने रन केले 10 चेंडूमध्ये 34, 340च्या स्ट्राईक रेटने. तर अमोल ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मॅच समरीवर एक नजर टाकूया.
अमोल घोडेकर 10 चेंडूमध्ये 34 धावा केल्या, 79 रन स्कोअरबोर्डवर आले आणि मेयर 11 टेम्पाला संघ 2 धावांनी पराभूत झाला. सादिकने चांगली झुंज दिली, दुसऱ्या डावामध्ये 27 धावा केल्या. मुस्तकीन मुकादमने 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या पहिल्या सत्रामध्ये, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज हावी ठरले मेयर 11 टेम्पलावर विहान 11 नारायणगावचे आणि त्याच्यामुळे हा सामना जिंकला विहान 11 नारायणगाव या संघाने अवघ्या 2 रनने आणि त्यामुळे या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय अमोल घोडेकर, नारायणगावचा खेळाडू. 10 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी. अर्णव 11 बागमांडला विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आहे. अर्णव 11 बागमांडला या टीमने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अमोल ठरलाय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडूमध्ये 34 धावा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सूरज शिरवाडकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. यानंतर जुबेर दिवेकर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. आपलं SBIचं ATM कार्ड, त्याच्याचबरोबर काही पैसे आहेत आणि त्याचबरोबर आपलं ड्रायव्हिंग लायसन आहे, ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून ओळख दाखवून तुम्हाला घेऊन जायचं आहे. लक्षात घ्या, कारण हे नरेंद्र बल्लासाहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो, सुस्वागतम. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. तर आपण पाहतोय ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, फ्रिक कॅप, आणि इथे सन्मान होतोय अमोल यांचा.